पनुरे चित्ती निवृत्ते निवृत्ते नाम घेता जन्म सार्थक तत्वतरम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण मला आवाजच येत नाही रिटर्न मला मोटर सोडा दोन्ही मृदंग वाजवायला लागले काहीच येत नाही रिप्लाय मला आत्ताच सरकून घ्या माय पुढे परत सरकायला नाही. सर्वांनी पुढे सरका. या सरकून पुढे थोड्या वेळ बघतो पुरुष मंडळी पण पुढे या. मागे डायरेक्ट जा बसता येत नाही. पुढे या, पुढे सरकून बसा. रूप पाहतालोचने रूप पाहता लोचने राम रूप पुढे सरक. पाहतालोचने रूप पाहता लोचने सुख झाले व साजनी बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजने साजने त्वा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा या बा. तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताचे जोडी बहुत सुकृताची जोडी बहुता सुकृताचे जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बरवा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडे तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बरवा हरी तुहा माधव बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा श्रीराम तुहा विठ्ठल बरवा माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा बरवा सर्व सुखाचे आगर 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 सर्व सुखाचे आगर
रखुमादेवीवर रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर बाप रखुमादेवीवर हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, बा तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा हरी जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी हरी जय 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 राम ऐका महिमावडीची बोरे खाय बिल्लणीची थोर प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ तयाला पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेचे थोर प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ तयाला. थोडा जास्त झाला बिकू. न म्हणे उच्चेष्टात वा थोडे न म्हणे उच्चिष्टात वा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे तुका म्हणे भक्ती पुढे न म्हणे उच्चिष्टात वा थोडे फके मारे कोरडेचे पोहे सुदाम देवाचे हाची दुष्काळ तयाला थोर प्रेमाचा भुकेला बोरे खाय बिल्लणीची ऐका महिमा वडीची विठ्ठल विठ्ठल. ऐका महिमा वडीची बोरे खाय बिल्लणीची थोर प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ तयाला पंढरीच्या देवराया जय हो. दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया. हाय पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया हा दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया. हरी पंढरीच्या देवराया जय हो. दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया श्रीराम. देवराया, दंडवत तुझे पाया. पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत
श्री ज्ञानदेवाचरणी मस्तकासो दिवस रजनी लोकाभिराममरणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. थोडा स्वराचा आवाज कमी. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे दुःखभञ्जन मारुतीनन्दन सुन लो मेरी पुकार. पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार पवन सुत बिनती बारंबार. नमो ज्ञानेश्वर श्रीराम. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ते उदारा सोपान देवा. निवृत्ती उदारा सोपान देवा. निवृत्ते उदारा सोपान देवा. मुक्तबाय नमो त्रिभुवन पावनी. मुक्तबाय नमो त्रिभुवन पावनी. मुक्तबाय नमो त्रिभुवन पावनी. बाय नमो त्रिभुवन पावनी. मुक्तबाय नमो त्रिभुवन पावनी. मुक्तबाय नमो त्रिभुवन पावनी. मुक्तबाय नमो त्रिभुवन पावनी. मुक्तबाय नमो त्रिभुवन पावनी. अद्यत्रे जननी देवाची धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा. शिवावतार धरुण केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शुभे ब्रह्मगिरी. निवृत्ती नाथाचे चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागे सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा. यावरी न करावा बेर मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला. नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा. आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका. टाळ मृदंग श्रुती देखा तया माझे दंडवत. जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी. तनुमानवी दिव्य रूपेच केली नत्या गीतीय दिव्य लोकास नेली. आता हृदय हे आपुले चौपाळून या भले वरी बैसौ पावले. श्री गुरूंची जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदो श्रीचरण. श्री गुरूंचे ते नमस्कारोण्याता ऐका महिमा आवडीची. बोरे खाय भिल्लनीची थोर प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ तयाला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या चिंतनरूपी सेवी करता निवडलेला अभंग किंबहुना तुम्हा थोर सज्जन मायबापांच्या सेवी करता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गोंडस फळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा गोरवडकर आलेली सर्व साधक मंडळी फार चरणाचा नाही मग चार चरणाचा अत्यंत महत्त्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतनरूपी सेवे करता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून आलेली सर्व साधक मंडळी आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबरायांचा निरोप आहे. कोणाचा? बोला बोला पटकन. तुकोबरायांचा. कोणाचा ग माय? माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? बोला मग. कोणाचा? तुकोबरायांचा. तो अत्यंत लक्षपूर्वक आहे का? त्याचं कारण असं आहे गोरवडकर कीर्तन हे काय टाइमपास वगैरे नाही.
मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं, किती गोड असावं जरा ऐकूया. ऐकता का? कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी गाड्या दादेव, तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी गाड्या दादेव, तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. गोरवडकर आलेली सर्व साधक मंडळी, कीर्तनात गोड गायन झालं, कीर्तनात गोड वादन झालं, त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दुसरी सूचना अशी आहे, कृपया कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो आत्ताच सायलेंट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा अपमान होणार नाही एवढी दक्षता घ्या. 1 तास फक्त. त्याचं कारण असं आहे दादा, मी तुमच्याशी का जबाबदारीने बोलतो गोरवडकर, श्री महाराजही आपल्याशी जबाबदारीने बोलण्याचा प्रयत्न करतात, म्हणून मी तुमच्याशी जरा जबाबदारीने बोलण्याचा प्रयत्न करतो. श्री महाराजांची भाषा ऐकूया जरा. आवाज फाटलाय जरा, इथं सोडा जागे. महाराज म्हणतात गोरवडकर, कीर्तन हे टाइमपास नाही हो. मग कीर्तन सांग, कीर्तन सांग, कीर्तन सांग, कीर्तन सांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन सांग, कीर्तन सांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, कीर्तन सांग, कीर्तन सांग. मग होतं तसं करा. हो या अंग हरिरूप. इथं थोडा बेस दे मस्त. महाराज म्हणतात गडे हो, माणसाला जिथं हरिरूप होतं येतं, जिथे हरिरूप अवस्था प्राप्त होते, महाराज म्हणतात ते कीर्तन आहे. एवढ्यावर नाही थांबले श्री महाराज. ब्रह्मीभूत काया हो तसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायसा. मग काय निरोप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे जरा ऐकूया. मंगाची होतं तसं नाही एवढं हमिंग हो रहा है. परमात्म्याबद्दल आवडीचा महिमा सांगतात तुकाराम महाराज. काय आवड आहे परमात्म्याची? ऐका महिमा आवडीची. बरोबर दृष्टांत दिलात. काय आवड असेल परमात्म्याची की तुकाराम महाराज म्हणतात, एका भिल्लीच्या हातून जगाच्या मालकानं उच्चिष्ट बोरं सेवन करावे. बोरे काय भिल्लनीची. आणि बास बरं का माय, एवढी आजच्या कीर्तनातली शबरी घरी घेऊन जायची. नुसती शबरी ऐकायची नाही, हा शबरी मातेचा दृष्टांत घरी घेऊन जायचा. कधीतरी आमच्या जीवनातली उच्चिष्ट बोरं परमात्म्यानं सेवन करावी असा पवित्र भाव हृदयामध्ये झाला पाहिजे. दृष्टांत दिलात रामायणातला. बरं बोरे खाय भिल्लनीची. आणि बस महाराज म्हणतात तो त्याचाच भुकेला आहे, थोर प्रेमाचा भुकेला. हाची दुष्काळ तयाला. तो प्रेमाचा भुकेला आहे, त्याला दुष्काळ सुद्धा त्याचाच. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये एक गोड दृष्टांत दिला. एक आपल्या करताय आणि एक आपल्या करताय. अजून दृष्टांत दिला 3ऱ्या चरणात, तो आपल्या करताय. बरं पोहे सुदाम देवाची. सुदाम देवचीचा दृष्टांत देतात तुकोबर आहे. फके मारी कोरडेची हे. सुदाम देवाची हातची पोहे खावं जगाच्या मालकानं. काय आवड असेल परमात्म्याची. पण दृष्टाने आपण फार गोड पाहणारे दृष्टांतातून आपण खूप गोड भाव पाहायचा आहे आपल्याला. आणि बस महाराज म्हणतात तुमचा भाव जर पवित्र असेल ना परमात्म्याबद्दल, काय जगाचा मालक बघत नाही ते उच्चिष्ट आहे का काय. न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडी, तुका म्हणे भक्ती पुढे. पण आपली भक्ती सुदाम देवासारखी असली पाहिजे, आपली भक्ती शबरीसारखी असली पाहिजे. असा गोड भाव व्यक्त करतात तुकोबरा. विठ्ठल 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 आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा. म्हणजे तो असा की भगवान परमात्म्याच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजे संभाजी महाराज, आदिकरून संत महात्म्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी तीर्थक्षेत्र घोरवड आणि प्रयाग तीर्थ गेली अनादी कालाची परंपरा आहेत आपल्या या उत्सवाची, आपल्या या यज्ञाची, ज्यांचा आशीर्वाद आपल्या नेहमी पाठीशी आहेत. वैकुंठवासी परमपूजनीय परमादरणीय वारकरी संप्रदाय सेवेचा फार मोठा वाटा, ज्या सेवेतून अनेक मृदंगाचार्य घडले, सेवा करता करता अनेक गायक घडले, अशी गुरुवर्य आमचे निवृत्ती बाबा पूज्यश्री महाराजांचा गूढ आशीर्वाद आहेत आपल्या उत्सवाकरता. आणि म्हणून आजचा आलेला सेवेचा योग याच गावातील आदरणीय आमचे बाळनाथ भाऊ यांच्या माध्यमातून, तथा आदरणीय आमचे अनिल भाऊ असतील, आदरणीय आमचे सोमनाथ दाजी असतील, आमच्या गीताताई असतील, आमच्या उषाताई असतील, सर्वांच्याच माध्यमातून, गावकरी मंडळीच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या पवित्र कीर्तन साथीकरता अत्यंत गोड पवित्र मृदंगाचे साथ मृदंग सेवक या नाशिक जिल्ह्यातील अत्यंत एक गोड रत्न हरिभक्तपरायण आमचे किरण महाराज पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो. आपण जोरदार टाळी वाजवूया श्री महाराजांकरता. दुसरे मृदंग सेवक आपल्याच गावातील बाल मृदंगाचार्य, अत्यंत गोड, अत्यंत छान आदरणीय हरिभक्तपरायण, अजून भरपूर यशाच्या शिखरावर जायचं आहे त्यांना, अशी यश महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. जोरदार टाळी वाजवूया श्री महाराजांकरता. या ठिकाणी भजनातलं वैभव या ठिकाणी उपस्थित आहेत. भजन सम्राट, अत्यंत गोड आवाज, अत्यंत पहाडी आवाज, अत्यंत वारकरी गाणं आदरणीय हरिभक्तपरायण भजन सम्राट आमचे गोरख बाबा पूज्य श्री महाराजांना दंडवत करतो. भजन सम्राट आदरणीय हरिभक्तपरायण, अत्यंत ज्यांच्या गायनाने किरणाचा प्रकाश पडावा आदरणीय आमचे किरण महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. माझ्या संगतीला आलेले अत्यंत गोड कीर्तनकार माझी भाची जावई योगेश महाराज श्री महाराजांना दंडवत करतो. आणि आपल्या गावातील या सगळ्या चिमुरड्या ह्या बहिणी यांच्याकरता जोरदार टाळी वाजूया मस्तपैकी. आता हे दोन राहिले ना, आता टाळी वाजवा त्यांच्याकरता मस्त. तेव्हा ते त्यांच्याकरता टाळी वाजते. किती मस्त होतं भजन असं राहतं. चोपणार तुम्हालाही दंडवत करतो. वेणेकरी महाराज तुम्हालाही दंडवत, माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो, आई तुम्हालाही दंडवत करतो, माझ्या भावांना तुम्हालाही दंडवत करतो, दादांना तुम्हालाही दंडवत करतो. आपल्या या उत्सवाकरता अनेक परिसरातून माणसं आलेली आहेत. शिवडेकर असतील, कीर्तंगडी बरं का, सिन्नर तालुकाच आदरणीय आमचे अंकित दादा असतील, वेळापूर आंबेगाव, कुठं आलं ते लासलगावजवळ, लासलगाव इथं सिन्नरला राहिलं आहे. असे अनेक मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांकरता आपण एकदा जोरदार टाळी वाजूया मस्त. पूज्य श्री महाराजांचा आशीर्वाद, ब्रह्मलीन परमपूजनीय योगी बुधनाथजी महाराज व निवृत्ती बाबांचं गोड मार्गदर्शन आणि आशीर्वाद आहेत आपल्या उत्सवार्थ. गेली अनादी कालाची परंपरा आहेत आपल्या उत्सवाची, आपल्या या यज्ञाची. आणि म्हणून आमचे शुभम दादा, सगळी प्रेमाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सोमनाथ दाजी असतील, त्यांच्या सौभाग्यवती असतील आमच्या गीताताई. खरं तर हा शिवरात्रीचा पर्व काळ म्हणजे कीर्तनकार घरी सापडणं हे लई दुर्लभ आहे. जसा नरदेह दुर्लभ आहे तसा कीर्तनकार गावणं सुद्धा दुर्लभच या पर्व काळाच्या जोरावर. आदरणीय आमच्या उषाताई असतील. वा, टाळी वाजूया आपण मस्त बाकीच्या. आपल्या माणसाचं कौतुक आपण केलं पाहिजे मस्त बाकीच्या. आपल्या गावचं ते भूषण आहेत. आणि म्हणून ऐका, सर्वांना दंडवत करतो. साऊंड सिस्टीमचे मालक आमचे राम लखन, आमचे नवनाथ दाजी, दाजी तुम्हाला दंडवत. वा, टाळी वाजवा आमच्या दाजी करता. महाराष्ट्रातील अत्यंत या नाशिक जिल्ह्यातील एक उदयाला आलेला यूट्यूब चॅनल, त्या यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय आमचे विनायक दादा, गुरुकुल पर्व या यूट्यूब चॅनलचे मालक माझ्या दादालाही दंडवत आहे. हे कीर्तन तुम्हाला आयुष्यभर ऐकायला मिळेल. महाराज गेला तरी, गेला म्हणजे घरी 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 तुम्हाला ते फक्त त्या एकदा नुसतं तेवढं नाव टाकलं का गुरुकुल पर्व प्रयाग तीर्थ एवढं नाव टाकलं का सगळं कीर्तन, गोरख महाराजांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल, किरण महाराजांचा मृदंग तुम्हाला त्या यूट्यूबला ऐकायला मिळेल. असं गोड चॅनल आहे. फक्त लाईक करा आणि पुढे आणि घंटीचं बटन दाबायला. हा बस, आलं लक्षात आलं.
आपण अनेकांना जर मोठं करत असेल तर आपण आपल्या माणसाला मोठं करण्याचं मन पवित्र ठेवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठला 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 विठ्ठला. सर्वांना दंडवत करतो. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. चला ऐकूया अभंगाचं पहिलं चरण, लगेच कळेल आपल्याला. 9 हे तीर्थ म्हणजे फार पवित्र आहे. रामायणातले काही प्रसंग घडली, त्यातला काही एक प्रसंग सांगतो आणि अभंगाच्या पहिल्या चरणाकडे जातो. युद्ध सुरू झालं. आईसाहेबांना विमानात बसवलं. कोणी? बोला. रावणा. कोण? श्रावण नाही, रावण. हा थोडा फरक आहे ना, रावण आणि हा. रावण निघालं, विमान निघालं. पण दादा, एका स्त्रीचा छळ करणं माणसाला तर जाऊ देव, एका पक्षाला सुद्धा देखावलं नाही. वा, काय रामायणातली गोड प्रसंग आहे. आज लोक कधी कधी घटना घडतात. एखाद्या मुलीला पेटून दिलं जातं त्या सासरमध्ये, एखाद्या मुलीला ढकलून दिलं जातं, आत्महत्या, एखाद्या मुलीला गळफास देऊन मारतात. कोण्या काळात आम्ही जीवन जगतो. ऐका, एका पक्षाला कळलं, पक्ष म्हणजे हे भाजप काँग्रेस हे नाही बरं का, जटायू नावाचा पक्ष. झुंज सुरू झाली. तो बलाढ्य होता पण तो खरं बोलणारा होता. कोण? जटायू. आणि तो गडी श्रीमंत होता पण खोटं बोलणारा होता. कोण? रावण. युद्ध सुरू झालं. दोन्हीचा संवाद सुरू झाला. सांग तुझं मरण कशात आहे? त्यानं खरं बोलला. तो कोण? जटायू खरं बोलला. त्याने सांगितलं माझं मरण पंख्यात, आपल्या पंखामध्ये. त्याने विचारलं तुझं मरण सांग ना कशात आहे? तो खोटं बोलला. त्याने सांगितलं अंगठ्यात आहे. अंगठ्याचा चावा घेण्याकरता गेलं आणि तेवढ्यात पंख काढल्या, इथंच पडले ते. मग सर्व तीर्थ टाकेत. तिथपर्यंत जोपर्यंत या देहामध्ये श्वास चालू आहे, मग आता हा जिवंत करायचा. सगळ्या तीर्थांना निमंत्रण दिलं. असं मी आमच्या किरण बाबांनी मला काही मिनिटात सांगितलं, मी लगेच सांगतो तुम्हाला. अनेक तीर्थ, पण ही तीर्थ जरा यायलाच उशीर झाला. हेच तीर्थ ज्या जागेवर घडलं यायला उशीर झाला, म्हणून हे तीर्थसुद्धा बाजूलाच आहे. बाण मारला, पाणी पाजलं, आणि आता ऐका, प्रभू प्रसन्न आहे. ऐका बरं का आता सगळ्यांनी. आणि मग जटायूला सांगितलं तुला जे लागेल ते माग माझ्याकडं, मी द्यायला तयार आहे. काय मागितलं असेल जटायूने? प्रभू, याच्यापेक्षा काय अजून सुख पाहिजे? माझं मस्तक तुमच्या चरणावर आहे ना, तुमच्या मांडीवर आहे ना, याच्यापेक्षा जीवनात काही भाग्य नाही मला असंही मरण आलं तरी मी सुखानं मरण स्वीकारेल. मला आता दुसरं काही नको. असा हा रामायणातला काही प्रसंग घडलेला आहे. इथं प्रभू म्हणजे रामप्रभूने इथं आलेलं आहे, इथं स्वारी झालेली, इथं पदस्पर्श झालेला आहे. एवढी पावनभूमी आहे. विठ्ठला 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 नाही तर मी अभंग नाथरायांचा घेणार होतो. आजे धन्य दिन झाला, स्वामी निवृत्ती भेटला. नाथ महाराज म्हणतात जन्म जरा मरण व्याधी, अवघी तुटली उपाधी, मन इंद्रिया सहित पायी जडियले चित्त, समूळ अहंकार गेला, निवृत्तीनाथ पाता डोळा, एका विनवी जनार्दन निवृत्ती नामे झालो पावन. नाथ महाराजांचा खूप गोड अभंग. पण रामायणातले काही प्रसंग घडलेले आहेत. एक प्रसंग जायचा आहे आपल्याला रामायणामध्ये, तो म्हणजे शबरी मातेचा. चला अभंगाच्या पहिल्या चरणात यायचं आहे आपल्याला. जीवाची आवड वेगळी, देवाची आवड वेगळी आणि संतांची आवड वेगळी. मी तिन्हींकरता 3 प्रमाण सांगणारे, लक्षपूर्वक आहे का. पहिली आवड पाहू आपण जीवाची. काय आवडतं या जीवाला? या जीवाला तेच आवडतं. वाढावे संतान गृही वावेदन दाने, गृही वावेदन दाने, गृही वावेदन वाढावे संतान, गृही वावेदन दान्य, गृही वावेदन दान्य, गृही वावेदन दान्य. वाढावे संतान गृही वावेदन दाने, ओ गृही वावेदन दाने, गृही वावेदन दाने. वाढावे संतान,
वाजूया श्री महाराजांकरता आपण खूप गोड. जीवाची आवड आहे वाढावे संतान. या प्रमाणाचा अर्थ सरळ लक्षात येतो ना आपल्याला. दोनाचे चाराचे हा बस झाले. येल मांडवा जावं वाटतो माणसाला. वाढावे संतान गृही व्हावे ही जीवाची आवड आहे. लावे खावे बरे असावे सदैव. जीवाला आवडतं काय दुसरं. चांगले कपडे घाला आवडतात. आवड आहे ना जीवाची. आणि गोरवड कर आयुष्य खूप कमी. लय चांगले कपडे घाला. नाही तर काही लोक लय दलिंदर एवढ्या बाबतीत. घरी पाहुणे आले तरी फाटेल कपडे घालणार. जसा का दुष्काळ आपल्या बोखंडी पडलं. थोडं जीवनी चांगले कपडे घाला. चांगली साडी घ्या बरं का माय. डोक्यावर पदर घ्या आला पाहिलाचा. ह्या जुन्या मावल्या बघा कधी डोक्यावरला पदर पडणार नाही. MS 85 MS 70 हे 70 वर्षाच्या कधी डोक्यावरला पदर पडणार नाही. कारण त्यांना दाखवा आता. हे आत्ता सासवा झाला या म्हाताऱ्या. यांच्या सासा गेल्या मेल्या त्या म्हाताऱ्या म्हणा आता राहिल्या नाही आता. पण लायक म्हाताऱ्या कडक यांच्या सासवा या म्हाताऱ्याच्या लायक कडक. सासू नावाचा शब्द ऐकला तर सुनाशी थर्र कापायची. आता सून नावाचा शब्द ऐकला का सासू थर्र कापती. काळ बदलत गेला. हां पण चला जपा खूप जपा. स्वाभिमानी जीवन असावं. आमचं जीवन कोणाच्या तरी धाकात असावं. धाक असावा आम्हाला कोणाला. डोक्यावर पदर घेता आला पाहिजे मस्त. जुन्या काळातली संस्कृती ती आम्ही टिकली पाहिजे. चांगली साडी घ्या डोक्यावर पदर घेता आला पाहिजे. एक भावासारखा आहे ताई तुमच्या माझ्या बहिणीनं ऐका. भरपूर बहिणी आल्यात बरं का आजच्या कीर्तन सेवेकरता. चांगले कपडे घ्या आपल्या लेकीला. मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे. अंग भरून कपडा असावा आपल्या लेकीच्या अंगावर. आपली लेक आपली बहीण जर गल्लीनं चालली तर लोकांनी म्हणावं किती छान कपडे घातले अंगावर. येणारा काळ इतका वाईट याचाला घोरवड कर. कधी कधी आपलीच बहीण असते आपलीच लेक असते ती. तिच्या अंगावर पाहून कपडे पाहून कधी कधी लाज वाटते. खाली मान घालून चाला वाटतं माणसाला. एवढी भंगार कपडे या देहावर असतात. आज दोन गोष्टीत माणसं संपत चालली. एक व्यसन आणि दुसरी गोष्ट फॅशन. विठ्ठल विठ्ठल भरून कपडा असावा आपल्या लेकीच्या अंगावर. या देहाचं प्रदर्शन नसावं. अरे ज्या देशाच्या राष्ट्रपती होत्या पण डोक्यावरला पदर कधी पडला नाही. वा काय खानदेशाचा स्वाभिमान असेल या महाराष्ट्र देशातलं. वा जेवढं शक्य होईल तेवढं आहे का. बाकीचं सोडून द्या काय टेन्शन नका घेऊ. पण चांगले कपडे घाला. ल्यावे खावे. खाणं चांगलं असावं बरं का आपलं. खाणं चांगलं असावं. वाईट खाऊ नका. वाईट खाऊ नका म्हणजे हे बोकड्या कोंबडे हा त्यामध्ये बाबानं खुणवलं पा. खाऊ नका म्हणे बाबा म्हणे. तुकाराम महाराजांचा पुरावा घ्या. आम्ही जर ते खाल्लं तर पुढचं फळ आहे का. तुका म्हणे कुठती हाडे आपुल्या नाडे रडतील. आपुल्या नाडे रडतील. आपुल्या नाडे रडतील. तुका म्हणे कुठती हाडे आपुल्या नाडे रडतील. आपुल्या नाडे रडतील. आपुल्या नाडे रडतील. तुका म्हणे कुठे आपुल्या नाडे रडतील. रडतील रडतील. आपलं जीवन फार सुखमय व्हावं हा संतांचा हेतू आहे बरं का. वाईट खाऊ नये आपण. मांस खाता हंस करी जोडोनी वैरी ठेवीला. खाऊ नये ते. खाऊ ना. आणि तुम्ही सांगू नका बरं का ड्युटीहून येताना. नाही ते या सांगा त्या 1 किलो घेऊन या आज. आशा होत्या आशा होऊन गेल्या. मग डॉक्टर म्हणे रस्त्यानं पळा. रस्त्यानं पळू नका बिबट्या सुटेली जाईल तसाच घेऊ. मग खाण्यावर नियंत्रण करा जरा. तुकाराम महाराजांचा ऐका. युक्त आहार विहार युक्त आहार विहार. नेम इंद्रियासी सार. नेम इंद्रियासी सार. नसावी बासर. नसावी बासर.
विहार विहार. सगळं लिहिलेलं मस्त बाकी छान. आपलं जीवन सुखमय व्हावं, आपला आहार चांगला व्हावा, संतांचाच ऐकायचं, इथं प्रमाणाच ऐकायचं, दुसरं काहीच ऐकायचं नाही. त्याचं कारण असं आहे दादा, मी काय एवढं जबाबदारीने बोलतो, महाराजांकडे बोलत असताना पुरावा असावा. काय असावा? बोला बोला बोला. नसेल पुरावा तर महाराज पुरावा. हे आजच्या पुरतं चाललं बरं का, उद्यापासून नाही, उद्यापर्यंत काय टेन्शन नाही, हे आजच्या दिवसात चाललं फक्त. पण पुढचं ऐका, प्रमाणाचा दिला पुरावा, मग ऐकणाऱ्याला नसेल वाटत पुरावा, मग ऐकणारा पुरावा. हा मग पुढचं कसं विसरून चालेल? काय गोड शब्द दिलेत. आपला आहार किती गोड असावा. चला ल्यावे खावे, खाणं चांगलं असावं, आपलं आवडीनं ती जीवाची. बरे असावे सदैव सुखी असावं वाटतं, ही माणसाची आवड आहे. बरं 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 बरं. हेही नाही कळलं तर दृष्टांताने सांगतो. यश महाराजांना मृदंग वाजवण्याची काय आहे? बोला ना, आवड आहे. किरण महाराजांना मृदंग वाजवण्याची काय आहे? आमच्या दाजीला साऊंड लावण्याची काय आहे? आवड आहे. किरण महाराजांना गाण्याची काय आहे? आवड आहे. या लेकरांना टाळ वाजवण्याची काय आहे? तुम्हाला कीर्तन ऐकण्याची, मला कीर्तन करण्याची. प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. फक्त आवडीचा विषय वेळ. आहो काय कायची आवड आहे. येताना तुटेल चपला आणणार, जाताना नवे आणणार. अहो त्याची आवड आहे ना ती. काय आवडीशिवाय घडतं का ते दाजी? तस ती आवडच आहे ना. हे बघा, एखाद्याला भीक मागणं हे काय त्याची आवडच आहे ना. हां, भिकारी सुद्धा लई क्वालिटीचा झाला सध्याच्या काळातला. तुम्ही 5 सिग्नल आला का भिकारी हजर असतो. काच खाली केली मी त्याला 5 रुपये दिले. दाजी किती दिली? 5 रुपये दिले. 5 रुपये घेतले त्या भिकाऱ्यानं. 1 मिनिटाचा सिग्नल आहे. बरं ती सेकंद वाढतच चालली आता सिग्नलची. वाढली जरा सेकंद, 10 सेकंद झाली. ते परत माझ्याकडे आलं, म्हणे बाबा अजून 5 रुपये द्या. मी मला दिले ना रे तुला 5 रुपये दिले ना म्हणे बाबा. म्हणलं मग ते मला दिले. म्हणलं मग आता हे 5 रुपये कोणाला लागतात? म्हणे मैत्रिणीला. कोणाला? बोला ना. म्हणलं का रे? ऐका बरं का, आता पुढचं ऐका. त्याला विचार, जरा राग आला, रागानं बोललो. म्हणलं का रे, ए भिकाऱ्या, भिकाऱ्याला पण मैत्रीण असते का रे? तो म्हणे तिच्यामुळं तर भिकारी झालो. पटलं तर पहा, नाही तर सोडून द्या. का अहो, भीक मागणं ही सुद्धा आवडच आहे ना. आवडीचा विषय हा. हे का आवडीशिवाय घडतं का दादा हे? चला मुद्दा आहे का, प्रत्येकाची आवड. चला रात्र गेली तर जीवाची आवड संपणार नाही. जरा संतांच्या आवडीकडे जाऊ आपण. संतांची आवड पाहिजे. विचारलं संतांना, ज्ञानोबरायला, तुम्हाला काय आवडतं? ज्ञानोबराय ज्ञानोबराय सांगतात, तुझी आला वाही नगा देवराया देवराया. तुझी आला वाही नगा देवराया देवराया. तुझी आला वाही नगा जय हो देवराया देवराया. तुझी आला वाही नगा देवराया देवराया. बहु आवडशी जेव्हा पासून या. बहु आवडसे जेव्हा पासून या. बहु आवडशी जेव्हा पासून या. बहु आवडसे जेव्हा पासून या. कानडिया विठोबा कानडिया विठोबा कानडिया विठोबा कानडिया विठोबा कानडिया विठोबा कानडिया विठोबा कानडिया विठोबा. तुझी आनवाही नगा देवराया. बहु आवडशी जीवा पासून या. माझे जीवेची आवडी. ज्ञानोबराय सांगतात, पंढरपुरा नेईन गुडी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेद. ही ज्ञानोबरायची आवड आहे. तुकोबरायची
तुकोबारायची आवड व्यक्त करतात तुकाराम महाराज. पाहीन श्रीमुख आवडीने तुका म्हणे माझी, सर्व अन पाहीन श्रीमुख आवडी रूप गोजिरे, अन पाहता लोचन सुखावली. तुकोबारायची आवड वेगळी, म्हणजे संतांची आवड वेगळी. मी जीवा करताय प्रमाण सांगितलं, जीवाची आवड वेगळी. मी संतान करताय प्रमाण सांगितलं, संतांची आवड वेगळी. जरा देवाची पाहूया अभंगाचं पहिलं चरण. ऐका महिमा वडीची, ऐका महिमा वडीची, ऐका महिमावडीची, ऐका महिमावडी, ऐका महिमा वडीची, हो ऐका महिमा वडी, ऐका महिमावडीची, ऐका महिमावडीची. हे बोरे खाय बिल्लनीची, बोरे खाय बिल्लनीची, थोर प्रेमाचा बुकेला, थोर प्रेमाचा बुकेला, बोर खाय बिलटीची, बोर खाय बिलटीची, बोर प्रेमाचा भुकेला, बोर प्रेमाचा भुकेला. हे ऐका महिमा वडीची, बोरे खाय बिल्लनीची, बोरे खाय बिल्लनीची, बोरे खाय ऐका महिमावडीचे, बोर खाय बिलटीचे, बोर खाय बिलटीचे, बोर खाय बिलटीचे, खाय बिल्लनीची. जरा टाळी वाजवा, जोरदार वाजवा, जोरदार वा. टाळी वाजवण्याचं हेतू एवढाच आहे. मी का आग्रह करतो माहिती का टाळी वाजवण्याकरता? गोड प्रमाण झालं, गोड मृदंग ऐकला की टाळी वाजवत राहा. का टाळी वाजवायची? का आग्रह करतो मी? दादा, मी गुणवानाचा सन्मान करणारा महाराज आहे, मी कधी अपमान करणारा महाराज नाही. आणि इथं जो भेटेल त्याचा सन्मान करा, जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. म्हणा यश महाराज किती गोड मृदंग वाजवतो तुम्ही. वा किरण महाराज काय निवृत्ती राहायची कृपा आहे तुमच्यावर, किती गोड हो, किती गोड मृदंग वाजवतात. वा गोरख महाराज काय ज्ञानोबरांची कृपा आहे तुमच्या कंठावर, किती गोड गाता. इथं जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. नाही तर आपल्या पाठीमागे एक आजार लागलाय सगळ्याच्याच, सगळ्याच्या पाठीमागे आजार लागला. कोणता? जळका. जळका. कधीच कोणाला चांगलं म्हणायचं. इथं काय कोणाला नावं ठेवत बसण्यापेक्षा, आयुष्य घालवण्यापेक्षा दादा भले ऐका 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 बसा बसा. एखाद्यावर तुम्हाला तोंडावर कडू बोलता आलं तर चालेल, पण मागं पुढं तरी चांगलं म्हणा माणसाला. वा वा. जेवढं तोंडावर चांगलं म्हणतो ना, एखाद्या वेळेस चुकलं तर त्याला सांगा, हे मित्रा तू चुकला बरं का. तोंडावर त्याला वाईट बोला, पण मागं पुढं त्याच्याबद्दल वाईट चावळू नका कधी. काय हो, आयुष्य खूप कमी. मी का आग्रह करतो माहिती आहे का? जो भेटेल त्याला चांगलं म्हणा. कारण तुमची आमची झालेली भेट आजच, उद्या होईल ना होईल काय सांगता येईल दादा. त्या परिवाराला माहिती नव्हतं विमान कधी उडालं आणि कधी भस्म होऊन जाईल, माहिती होतं का? तसंच आहे, तसंच आहे. जो भेटेल त्याला चांगलं म्हणा मस्तपैकी छान. एक वाक्य घरी घेऊन जा आणि काळजावर तेवढं करून ठेवा. ऐका तेवढं वाक्य. दिवस एवढा सुंदर घालवा, गोरवडकर आलेली सर्व साधक मंडळी, दिवस एवढा सुंदर घालवा का सायंकाळची झोप लय सुखानं लागली पाहिजे माणसाला, लय आनंदात, लय मस्तीत. नाही तर उगा एखाद्याचा अपमान करून आलो, त्याला वाईट बोलून आलो, त्याला शिवेगाळा करून आलो, घरी आल्यावर झोप लागत नाही ना, पश्चाताप येतो उलट. अरे काय उगाच बोलून आलो कडे, त्याला गेला असता 5 मिनिटाचा राग निघून, उगाच बोललो मी त्याला, पश्चाताप होतो माणसाला. म्हणून दिवस एवढा सुंदर घालवा का सायंकाळची झोप लय आनंदानं लय मस्तीत लागली पाहिजे मस्तपैकी छान. एकदा जोरदार टाळी वाजवा पुन्हा शब्द आमच्या बाबा. ऐका महिमा वडीची. काय परमात्म्याची आवड आहे? थोडं रामकथेमध्ये येऊया जरा मस्तपैकी. शबरी मातेचं चरित्र आहे. शबर नावाचा राजा आहे, भिल्ल कुळामध्ये जन्माला आलेला. आणि त्या शबर राजाची कन्या आहे, तिचं नाव बोला 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 शबरी.
लग्नाच्या वयात आली, पण त्याचा तो बिल्लाच गडी म्हणले हो काय. लग्न सोहळा जमला, बाजार करण्याकरता गेला आणि हजारो बोकड्याची दावण अशी दाराला बांधली. ऐकता का? नुसतं चरित्र ऐकू नका, कथा ऐकू नका. मी सांगितलं ना, या कथेतून काहीतरी घरी घेऊन जा. शबरीनं पाहिलं त्या बकरांची अशी लाईन लागलेली, डोळ्यातून पाणी आलं. एवढे बळी द्यायची माझ्या लग्नाकरता, आणि माझ्या लग्नाकरता एवढे बळी आणि एवढं पाप होत असेल तर लग्न करून काय उपयोग आहे? माझा प्रश्न आहे तुम्हाला, कशाला घाबरली शबरी? बोला. पापाला म्हणा. कशाला? आणि गोरवडकर जीवनात दोनच गोष्टीला घाबरा. एक, पापाला घाबरा, आणि दुसरी गोष्ट आहे जन्म देणाऱ्या बापाला घाबरा. वाक्य ऐका आता. जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ यशस्वी झाला, आणि जो बापाला घाबरला त्याचा संसार सुखाचा झाला. विठ्ठल 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 विठ्ठल. शबरीने विचार केला, एवढं लग्न करता पाप होत असेल तर काय लग्न करून मजा आहे. अरण्याचा रस्ता धरला, मातंग ऋषींचा आश्रम लागला. पण जायचं कसं? मग दिवसभर झाडावर बसायचं, आणि ते सगळे ऋषीवर मुनीवर झोपले का मग जायचं, आणि तिथला तो आश्रम काय करायचा, असं साफ करायचा, झाडून काढायचं. एक दिवस ऋषी बरोबर अगोदरच उठले आणि पाहिलं सगळं ते, आणि मग विचारलं, काय नाव पुरी तुझं? माझं नाव शबरी. कशा करता आली? भगवत साधना करण्याकरता. हृदयातला भाव पाहिला बरं का ऋषीनी. आणि पूर्वी असंच होतं, भाव पाहिल्याशिवाय शिष्य सुद्धा करायचा नाही. गुरुचा अधिकारच असा होता. आता जर एखादं म्हणलं ना, महाराज मला माळ घाला, आणि महाराज म्हणले उदी, तो म्हणशील ये माळ, आणि तू मौतील सुद्धा येणार नाही म्हणशील. एवढा तर भाव आहे आपलावाला. येणारा काळ अवघड आहे. गुरु आणि शिष्याचं नातं. परमात्म्याबद्दल तळमळ पाहिली, भाव पाहिला हृदयातला. खरोखर भाव आहे का याचा, देवभेटीचा, साधनेचा? हृदयातला भाव पाहून आशीर्वाद दिला, हे शबरी, एक दिवस प्रभू रामचंद्र तुझ्या भेटीला नक्की येणार आहे. साधून तो आश्रम सोडला, निघून गेले. आता फक्त एकच, आश्रमात या कधी रे येशील, ही माझी भावना, रामा रघुनंदना. दादा, गुरुचा आशीर्वाद असेल तर नक्की देव भेटेल, पण आशीर्वाद गुरुचा असावा. कोई कैयो रे प्रभु आवन की मन भावन की, कोई कैयो रे प्रभु आवन की. प्रत्येकाला विचारावं, येतील का हो प्रभू? भजन चालू आहे मस्त बागीच्या. काय तिनं स्वप्न पाहिलेली होती, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, आएंगे जब रघुराज तब आसन पे बैठाऊंगी. काय जंगलातला आसन असेल ते. भाव होता, पण मिठी मिठी बेर अपने हाथों से खिलाऊंगी, साथ साथ लखन जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जशी आपल्याला 22 जानेवारी आठवत होती का, अयोध्येमध्ये राम ललाचं आगमन झालं. अख्ख्या जगभरात एकच धावा चालू होता, राम आएंगे आएंगे राम आएंगे, ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे, ओ राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. जरा टाळी वाजूया आपण मस्त बघी, जरा टाळी वाजूया मस्त. तीन तनक घे, तीन तनक घे. एक मस्ती गोड, बहुत बढ़िया. अरे वा, किती गोड स्वप्न, किती भाव, किती गोड आहे माझ्या बाजूला. राम आएंगे तो अंगना
हाय राम आएंगे तो अंगना सजाऊंगी। ओ दीप जला के दिवाली में मनाऊंगी। आए दीप जला के दिवाली में मनाऊंगी। मेरे जन्मों के पाप सारे मिट जाएंगे, राम आएंगे। जन्म के पाप आज मिट जाएंगे, राम आएंगे। राम आएंगे, आएंगे, राम आएंगे। ओ राम आएंगे, आएंगे, राम आएंगे। ओ मेरे झोपड़ी के बाद आज खुल जाएंगे, राम आएंगे। मेरे झोपड़ी के बाद आज खुल जाएंगे, राम आएंगे। आएंगे। टाळीवाज आमच्या किरण महाराजांकडे बहुत बरं. एक भजन म्हणूया तेवढं मस्त पैकी. वा, आपण प्रभूच्या सानिध्यात आहे ना, एका तीर्थावर आहे ना, तेवढं भजन म्हणा. आता तुम्ही नाही, आधी यांना म्हणून द्या, मग आपण म्हणू. हा, वा, माझ्या पाठीमागं म्हणा, देवाने तुम्हाला खूप गोड आवाज दिला आणि त्या आवाजाचा इथं उपयोग करा. नाही तर काय काय हे मावले आहे ना, नवऱ्याला दम द्या त्या घरी ह्या आवाजाचं. पप्या काय कळत नाही म्हणते तो बापाला. उठला का उसात उठला, ड्राण डुकरात तो बापात फरक नाही म्हणजे. असं नका नका, तसं नका म्हणू. जरा भजनात वेळ घालवा मस्तपैकी छान. देवाने गोड आवाज दिला, म्हणा माझ्या पाठीमागं, राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. ओ राम मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. असा पांघारा झाल्यासारखं नका म्हणू, जरा एका स्वरात म्हणा. तुम्ही जसे उगत्याच्या टोळीत आले असे. जरा एका स्वरात, एका स्वरात. राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. ओ राम आएंगे, आएंगे, राम. वाह वाह. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. ज्ञानू, झोपड़ी के मेरी झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे. जमलं पहा बरं. थोडा पांघरा झाला, पण आता कसं एका शिस्तीत झाला ना पाहिजे. किती गोड टाळी वाजा आता त्यांच्याकरता. मग आता आपण एकदा म्हणून पाहू. काही म्हणशील नको रे बाबा, तरी म्हणून पाहू. चला, हा ताकद लावायला काय त्याला माझं. राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. राम आएंगे, आएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे, राम आएंगे. वा, एक खर्जाचा स्वर ऐकायला आला आणि एक शेडजाचा आला. त्याचं कारण असं आहे गोरख बाबा, काहीला मळायची सवय, काहीला ओढायची सवय. आपल्या आख्या पट्ट्या खराब झालेल्या आहेत, त्याच्यामुळे अवघड आहे स्वराच्या बाण. पण खूप छान, एकदा टाळीवाजा माहिती त्यांच्याकरता. खूप छान. काय त्या भजनातली ताकद असेल. रोज उठावं, सडा टाकावा, फुलं टाकावी. कधी प्रभूचं आगमन होईल. पण शरीर शेवटी शरीर आहे ना, शरीर थकलेलं आहे. पण त्या भक्तीच्या साधनेला पाहून परमात्मा प्रसन्न झाले. तोच अरण्याचा रस्ता. झोपडीमध्ये साधना चालू आहे. हरे रामा, हरे रामा, राम राम हरे हरे. हरे राम, हरे राम, राम राम हरे हरे. हरे राम, हरे राम, राम राम हरे हरे. साधना चालू आहे. प्रभूचं आगमन झालं. आवाज दिला आहे का कोणी कुटियामध्ये? कानावर कोणाचा तरी अनोळखी आवाज आला. कोण आला असेल एवढ्या अरण्यात? तेवढ्या शबरी माता जरा त्या झोपडीच्या बाहेर आल्या आणि सांगितलं,
ओळखलं नाही आम्हाला? अहोरात्र केलेली साधना, ज्या देवाच्या नावाची साधना करताना ते प्रभू रामचंद्र आहे. किती आनंद झाला असेल शबरी मातेला. त्या आनंदाच्या भरामध्ये डोळ्यातून अश्रू व्हायला लागले शबरी मातेच्या. हे कपाळ प्रभूच्या चरणावर ठेवलं आणि ताई परमात्म्याचे चरण पाण्यानं नाही धुतले, या डोळ्यातल्या अश्रूनं धुतले. किती भाग्यवान असेल ती शबरी माता. आनंद झाला तिला. पण भक्ताचा भाव सुद्धा तेवढाच असतो दादा. देवाला जेवढं कळतं ना तेवढं भक्ताला सुद्धा कळतं. प्रभूला भूक लागलेली असेल, कसं कळलं असेल तिला. सिंहासनावर बसवलं, आनंदाच्या भरात चालत चालत गेली. बोरीचे मस्त बोर आलेली होती त्या झाडाला. भावबाग किती गोड आहे. आधी बोर तोडायचं आणि टोपलीत नाही टाकायचं माय, मग आधी खाऊन पाहायचं. किती भाव गोड असेल. आंबट लागलं, तुरट लागलं का फेकून द्यायचं, आणि गोड लागलं का टोपलीत टाकायचं. तेवढ्यात ती टोपलीभर बोरे घेतली, परमात्म्यासोबत ठेवल्याबरोबर. पण जेवढा भगवत भक्ताचा भाव असतो तेवढा देवाचा पण भाव असतो. तेवढ्यात त्या टोपलीतून एक एक बोर घ्यावं आणि खाण्याकरता सुरुवात करावी. तेवढ्यात लक्ष्मणाचं लक्ष गेलं. आता ऐका, इथं दोन भावे. भैया दादा ती बोरं उष्टी आहे ना. लक्ष्मणानं शबरीची व्यवस्था पाहिली आणि प्रभुरामाने शबरीची अवस्था पाहिली. आणि दादा परमार्थामध्ये अवस्थेला किंमत आहे आणि प्रपंचामध्ये व्यवस्थेला किंमत आहे. म्हणून परमार्थातली अवस्था काही आगडी वेगळी असावी. आनंद आहे का हो. महाराज म्हणतात भाव एवढा गोड आहे. परमात्म्याबद्दल काय आवड असेल परमात्म्याची, भगवत भक्ताबद्दल. ऐका महिमा आवडीची. आणि बोरे काय, एका भिलनीच्या हातून जगाच्या मालकानं वचिष्ठ बोरं सेवन करावी का हो तुकाराम महाराज. मग आम्ही काय अर्पण करावं परमात्म्याला. दुसरं चरण. थोर प्रेमाचा भुकेला, 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 थोर प्रेमाचा भुकेला. आजची दुष्काळ तयाला, आजची दुष्काळ तयाला, आजची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, 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 आजची दुष्काळ तयाला, आजची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा
एकदा जोरदार टाळी, जोरदार जोरदार. आता ज्यांचं आगमन झालं आदरणीय आमचे अनिल भाऊ शेवडेकर, एकदा पाहुण्यांकरता जोरदार टाळी वाजूया मस्त पैकीची. तुकाराम महाराज म्हणतात तो प्रेमाचा बुकेला आहे. आणि एक काम करा, भगवंताची भक्ती जरी करायची असेल तर प्रेमच लागतं बरं का दादा. पण आता प्रेमाची व्याख्या जरा बदलली लोकांनी. प्रेम नावाचा शब्द ऐकला का लोक अवघड झालं. नाथ महाराजांचा खूप गोड अभंग आहे. देवा तुझी भक्ती जर घडत असेल तर एकच, त्या भक्तीमध्ये भक्ती प्रेमा विन ज्ञान नको दे. ते ज्ञान सुद्धा नको, प्रेम नस. अभिमान नित्य नवा तया माझी देवा, प्रेम सुख देई प्रेम सुख दे, प्रेम सुख देई प्रेम सुख देई. प्रेमाची मागणी केली नाथ महाराजांनी. वा, तो प्रेमाचा बुकेला आहे, त्याच्यावर प्रेम करा. गोपिकेनं प्रेम केलेलं होतं परमात्म्यावर, गोपाळांनी प्रेम केलेलं होतं बरं का देवावर. हा, पण काय तुम्ही फक्त प्रेम करा. भांडण झालं गोपाळांचं. एक बोबडा गोपाळ पुढं आला, बोबड्या पुढं आला तो मस्त बगीचा, आणि त्याच्या काय डोक्यात आलं आणि त्यानं कानाशीच भांडण केलं. तो गोपाळ म्हणतो आधी जाई बागीच ना नको रे बा, आम्ही नाही नाही आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. जाई बागीच ना नको रे बा, आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. एक म्हणतो अशीच एकदा सगळी फळ मिळून माल्याच्या मल्यामध्ये गेलो ले बा, माल्याच्या मल्यामध्ये गेलो. तिकडं चांगल्या काकड्या होत्या पण कावळ्या कावळ्या, पण तो बाबडा बोलायचा, तो कावल्या कावल्या म्हणायचा. ते मुंबईला गेलं कधी भाषा ऐकायला भेटली. कुठपर्यंत आलो महाराज तुम्ही? हां, तिकडे गेलं का तसंच असतं. पोली देऊ तुम्हाला, पोली 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 म्हणतात तिकडे ती. तसं तो बोबडा बोलायला लागला त्याच्याशी. काय एकच संवाद असतात. एक म्हणतो ए बाबा हे तुझ्या गाई घे आणि तुला जिकडं जायचं तिकडं जा. हे बाबा या गाई आमच्यामध्ये ठेवू नको, जाऊ दे या गाई. पण नाही ना, त्याला माहिती यांना सोडून गेलो मला प्रेम कोण देईल. वा, संवाद असावं, प्रेम असावं. ताई गोपिकांसारखं प्रेम करा परमात्म्यावर. वेदूर काका आलेत, रथामध्ये बसवलं, कळलं त्या गोपिकांना चालवलंय म्हणून. रथाच्या पुढे गेल्या आणि सांगितला ओ अक्रूर काका नका नेऊ आमच्या देवाला. पण अक्रूर काका ऐकण्याकरता नाही ना ऐकत. मग शिवीगाळा सुरू केली. प्रेमबा किती होतं. अक्रूरा चांडाळा, अरे काय तुझी आई असेल, काय तुझं नाव ठेवलं. नुसतं तू नावाला नाही, करणीला सुद्धा तसाची. अक्रूरा चांडाळा तुझं कोणी धाडिले. कारण का तेवढं प्रेम करत होत्या त्या गोपिका. प्रेम करा देवावर, कारण तो प्रेमाचा बुकेला आहे. थोर प्रेमाचा. का असं कुठं ऐकलं. तो बोकड्याचा बुकेला, तो कोंबड्याचा नाही नाही नाही, तो कशाचाच बुकेला नाही. तो फक्त प्रेमाचा बुकेला आहे. त्याला प्रेम अर्पण करा मस्त बाकी छान. बरोबर. थोर प्रेमाचा बुकेला हाचे दुष्काळ तयाला. तो प्रेमाचा बुकेला आहे म्हणून परमात्म्यावर प्रेम करा जे शबरीनं केलं ते. बरोबर. हे आपल्याकरता उदाहरण झालं. आपल्याकरता ऐकूया ना जरा अभंगाचं तिसरं चरण. पोहे सुदाम देवाचे, पोहे सुदाम देवाचे, सुदाम देवाचे, पोहे 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 सुदाम देवाचे. भुके मारी कोरडेची,
फके मारी कोरडेची फके मारी कोरडेची थोर प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला मारी कोरडेचे फके मारी कोरडे फके मारी कोरडे प्रेमाचा भुकेला थोर प्रेमाचा भुकेला भुकेला टाळी वाजवा एकदम मस्तपैकी छान. 10 मिनिटं शिल्लक आहे आपल्याकडे. एवढा दृष्टांत पाहून सेवेला पूर्णविराम देऊ. गरिबीचा प्रपंच आहे. ऐका भगवत भक्ताची कथा. सुदामदेवजी गरिबीचा प्रपंच आहे. सुशीला नावाची पत्नी, ऐकता का ताई? प्रपंच गरिबीचा होता आणि पत्नी तिला म्हणत असतात की संकट आलं तर पत्नीनं साथ द्यावी पतीला. श्रीमंती आली तरी साथच द्यावी, आजारपण आलं तरी साथ द्यावं. गरिबी असू द्या आपल्या प्रपंचाची, पण साथ असावी पत्नीची पतीला. गरिबीचा प्रपंच आहे सुदामदेवजीचा. सुशीला नावाची पत्नी, गरिबी आहे. एक दिवस सहज संवाद सुरू झाला पत्नीचा आणि सुदामदेवजीचा. का हो, तुमचा बालपणीचा सखा आहे तो मित्र आहे ना तुमचावाला, अहो तो लय श्रीमंत आहे ना, जाऊन त्याच्याकडं काहीतरी मागा ना आपल्या परिवाराकरता. सुदामदेवानं सांगितलं, सुशीला आजपर्यंत भगवत साधना केली पण त्याच्याकडं मागण्याकरता नाही, मागण्याकरता नाही. वा, अहो मागू नका पण त्याच्या भेटीला जा ना. कोण म्हणती? तुम्ही जागे आहे सगळ्या सुशीले हो. काय म्हणती? मागू नका पण त्याच्या भेटीला. तसा आपला सुदामा जर कधी पंढरीला गेलं नसेल तर यावेळेस त्याला बळद दिंडीत कोंबा जा म्हणा. निवृत्ती रायासोबत मस्तपैकी भजन करीत 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 पंढरपुराला. ऐकू राहिल्या का? ऐका. गरिबीचा प्रपंच. अहो मागू नका त्याच्याकडे पण त्याच्या भेटीला तरी जा ना. गेलो असतो पण तो काही मागल ना खाण्याकरता, कारण गडबड खाण्याहूनच झालेली होती. ऐका आता सिद्धांत असा आहे, हे तिघ जण संदीपनी ऋषींच्या आश्रमात राहायचे. बलराम दादा, कृष्ण परमात्मा आणि सुदामा. एक दिवस आईनं सांगितलं अरे रानामध्ये गेले हे सगळे, आणि आईनं सोबत चणे दिलं खायला. काय दिले? सने. धो पाऊस सुरू झाला, थंडी पडली, भूक लागली सुदामदेवाला. थंडी पडली का भूक लागते माणसाला. भूक लागली, चणे दिलेले होते, तेवढ्यात खाणं सुरू केलं. कोणी? सुदामदेवानं. पण ते गडबड अशी, तुम्ही बा बिड्या प्यानार पा जवळून गेला ना, असा भारी वास येत होता बिड्या प्यानाराचा. हा तुम्हाला कळलं मला काय सांगायचं. गांजा पितो ना जो गांजा, अहो त्या गांजाच्या झाडा पाहून गेलो तरी असा वास येतो ना, लय गोड. पाहून घ्या तुम्ही. तसं ते चणे खायला लागलं. ते कोण? सुदामदेवजी. आणि ते दाताचा आवाज यायला लागला. कृष्णानं विचारलं, सुदामा काय खातो रे? काय नाही प्रभू, थंडी वाजू राहिली म्हणून दात वाजू राहिले. खोटं बोललं ती. पण एकदा खोटं बोलल्यामुळं 18 विश्व दारिद्र्य भोगावं लागलं. ही आठवण झाली. हे सगळं कशाहून झालेलं होतं? हां, म्हणून चोरून कधी खाऊ नका आणि खोटं बोलून कधी खाऊ नका. दारिद्र्य प्राप्त होतं बरं का. अहो जा ना काय, अगं तो काहीतरी मागल मला खाण्याकरता. आणि पहा आता पुढे ऐका सिद्धांत किती गोडे. ब्राह्मणांच्या घरून पोहे मागून आणली, पण गरिबी एवढी ती शिजवण्याकरता तेल मिरची काही नाही तशीच बांधली आणि निघाले. हां, दर मजल करत 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 एकाला विचारलं, अहो कुठे आहे त्या कृष्णाची नगरी? अहो अजून तर निम्यावरच आलो, अजून लई लांब आहे. बडी दूर नगरी, बड़ी दूर नगरी, कब आएंगी काना तेरी गोकुल नगरी. नगरीपर्यंत जाऊन पोहोचले. तिथं 2 द्वारपाल होते. विनंती केली, अरे द्वारपालो कन्हैया से कही दो, सांगा रे तुमच्या राजाला तुमचा बालपणीचा सखा आला म्हणून मित्र आला, सुदामा नावाचा मित्र आला, जा सांगा राजाला. पण शेवटी द्वारपाल घमेंट राहते काही लोकायला, ते जाऊ देत नाही. तुम्ही पहा, गरीब माणसाला, राजकारणी माणसाच्या तिला काही मागायला जायचं जाऊ देत नाही लोक. गरिबीची थट्टा करतात लोक. पण गरिबाची थट्टा कधी करू नका. त्या गरिबाला कधीतरी न्याय द्या ना. श्रीमंत VIP माणूस यायचा म्हणलं की लोक आनंदाने सोडतात त्याला. गरीब आला का तिथं थांबवतात त्याला.
थट्टा करतात माणसं कधी कधी. ऐका ना, ए आमच्या राजाचा मित्र असा भिकारी चालतं हो? सांगा रे, तुमची विनंती करतो मी, तुम्हाला पाया पडतो तुमच्यावाल्या, सांगा. एक म्हणे जाऊन तर सांगू, नाही तर शिक्षा भोगायची पाडील. गेला महाराज प्रभू दारामध्ये भिकारी आला. बरं, पण त्यानं आग्रह केला की नाव सांगा. काय नाव आहे? सुदामा. सुदामा नाव ऐकल्याबरोबर सिंहासनावरूनच उडी आणली परमात्म्यानं. आता ऐका, गेल्याबरोबर सुदाम देवजीला आलिंगन दिलं. वा, आता द्वारपालानं पाहिलं घाम फुटला नव्हता त्यांना. आणि असा कधीतरी घाम फुटतो बरं का गमेडी माणसाला सुद्धा. हां, आलिंगन दिलं, तर व्हायला लागलं त्यांचं. ते बोटाला धरलं, नगरीमध्ये प्रवेश केला. रुक्मिणीला सांगितलं, रुक्मिणी देवाच्या मुख्य आठवा द्या, जरा पाणी आण. पाणी आणण्याकरता विलंब लागला. गोरवडकर परमात्म्याने स्वतःच्या अश्रूने पाय धुतले. आता भावपा किती गोडे. तिकडं भक्ताने पाय धुतले अश्रूनं, पण इकडं परमात्म्याच्या अश्रूने पाय धुतले. जरा त्याच्यात त्या पायामध्ये असंख्य काटे जरा खडे रोवलेलं. ते सत्यभाम्याला सांगितलं, जरा टाचन आण. टाचन आणण्याकरता विलंब लागला म्हणून परमात्म्याने स्वतःच्या दातानं काटे काढलेत, खडे काढले. आणि मग निवांत गेले आणि एकांतात गेले. त्यांच्या गप्पा सुरू झाल्या बालपणीच्या. तसे या म्हाताऱ्या माणसाच्या बालपणीच्या पहा तुम्ही. हे म्हातारे एकत्र आले ना, परशुराम असो ना, नाव असू द्या, परशाच म्हणणार. वामन असलं तर वामनेच म्हणणार, बबन असलं तर बाबनेच म्हणणार. तुम्ही पण म्हातार. आणि प्रेमही नव्हते. माणूस श्रीमंत झाला म्हणून काय प्रेमाला मुक्तो का? हां, प्रेम असतं मस्त बाकी छान. बरं. आणि मग ते सांगितलं, का रे सुदामा, अरे एवढे दिवस झाले, अरे मला काही संदेश नाही, काही नाही. अरे काही लग्न वगैरे झालं का नाही? लग्न म्हणल्याबरोबर लाजलं ती. अरे मग लग्न झालं तुम्हाला कळवलं नाही, मग वहिनीने दिलं नाही का काय शाला? तो काय एवढा उपाशी होता का देव? पण देव जाणीव करून देतो बरं का. खोटे बोलण्याची देव जाणीव करून देतो. काय नव्हतं, उपाशी नव्हता. अरे दिलं का नाही मग वहिनीनं? दिलेलं होतं, पण ते लपवायचं. सुदामा तू माझ्यापासून काहीतरी लपवतो. हात हिसकावल्याबरोबर पोहे समोर दिसल्याबरोबर तुकाराम महाराज म्हणतात, भाव किती गोडे. पोहे सुदाम देवाचे, पके मारी कोरडेची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. वा वा, असा भाव आहे. भगवत भक्ताचा भाव असा होत मस्त बघे छान. 2-4 दिवस सुदाम देवजी रमले. आता जावं लागतं. निघाले पण मागितलं नाही बरं का, काही मागितलं नाही काही. पण न मागता प्रभूसुद्धा एवढा प्रसन्न असो भगवत भक्तावर. परतीचा प्रवास सुरू झाला आणि काही अंतरावर नगरी राहिली. ती झोपडी गाव राहिलं. त्या नगरीचा लक्क प्रकाश पाडलात मस्त बाकी छान. आणि प्रमाण असं आहे, सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला. सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पिढीला. मुष्टी पोय घेऊन या त्याची भीती लागे गेला. मुष्टीभर पोय घेऊन या त्याच्या भीती लागे गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिदला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिदला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा दिला. विठोबाचा दैव जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा दैव जागो त्याचे चरणी लक्ष लागो. त्याचे चरणी लक्ष लागो. टाळी वाजव एकदम मस्त बाकी छान. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पेढीला. मुष्टेवर पोहे घेऊन त्याची भेटी लागे गेला. शुद्ध भाव दे कुणिया गाव सोनियाचा दिला. माझा मुद्दा असा आहे दादा, की परमात्म्यानं उच्चिष्ट सेवन करावं. पण वा, सुदाम देवासारखी जर भक्ती असेल, शबरीसारखी जर भक्ती असेल, तर न म्हणे उच्चिष्टात वा थोडी, तुका म्हणे भक्ती पुढे. बरं. भक्ती सुदाम देवासारखी असावी, भक्ती शबरीसारखी असावी.
बस महाराज म्हणतात तो त्याचाच भुकेला आहे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. एकदा वारकरी संप्रदायाच्या नमन परमात्म्याचं भजन होईल. हात वरी करूया, सुंदर टाळी वाजूया, गोड भजन करूया. विठोबा रखुमाई. हरी जय जय हरि 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 हरि जय जय 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 विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार हरि जय जय हरि जय हरि 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 विठोबार कुमार विठोबार विठोबार कुमार राजा विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार हरि जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई. एकनाथ नामदेव जरा तुकाराम. हात वरी करूया. आपल्याला संतांच्या नामाचा जप करायचा आहे. पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे. तुका म्हणे पापे जाती संताची या जपे. नाथ महाराजांची विनंती आपल्याला एका विनवी जनार्दन. निवृत्ती नामे झालो पावन. जरा निवृत्ती रायांच्या नामाचा जप करूया मस्त मागे. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया. सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया. मुक्ताबाई ज्ञान सखाया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान 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 मुक्ताबाई ज्ञान सखाया. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सखाया. टाळी वाजवा एकदम मस्त. ऐका महिमा वडीची बोरी खाय बिल्लनी. थोर प्रेमाचा भुकेलाची दुष्काळ तयाला यथमत यथावकाश. बोलण्याच्या गावामध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल मायबाप लेकराच्या हृदयानं माफ करा. करिविली तैसी केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे. संपले माझं कीर्तन. आपला आज तिसरा दिवस आहे मला तरी वाटतं. रात्री आमच्या संग्राम बापूंचं कीर्तन सेवा श्रवण केली. पहिल्या दिवशी आमच्या किरण महाराजांची वा शुभेच्छा आहे. आता तुम्हाला काय कमी आशीर्वाद नाही बरं का. फार मोठी होणार आहे आमचे किरण महाराज. खरं तर पहिल्या दिवसाचं कीर्तन म्हणलं का कोणी घेत नाही. बरं तुम्ही अशी आयडिया लावली. इकडं पहिलं आणि इकडं कळस दिला. इकडं काला आहे आमच्या सोमनाथदाजीकडं. झालं आता काला काय आमच्या भाग्यात येत नाही. घेत आता आता फरक हे काला झाले आम्हाला काय आलं कोण काल्याला सांगायला आता. खूप छान. एकदा टाळी वाजूया मस्त बाकीची. हा तुमच्या हे बघा इथं महाराज कोणी मोठा नसतो. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे बरं का दादा. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे मस्तपैकी छान. बरं संपलं आहे माझं कीर्तन. जाता जाता एक विनंती आपल्याला ऐकलं आहे.
आपल्याला पिंगळा ऐकायचा आहे नाथ महाराजांचा, पण त्याच्या आधी आपल्याला सूचना ऐकायची. नसेल गुरु तर गुरु करून घ्या. गुरु करायचे श्रावण महाराजाचं नाही ऐकायचं, ज्ञानोबरायचं ऐकायचं. श्री गुरु सारिका आस्था पाठीराख. माग गुरुच्या कृपेनं माळ घाला, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. तुकोबरायचं ऐकूया जरा आपण. कंठी मिरवा तुळसी व्रत व्रत करा एकादशी. जीवनात भजन करा. तुका म्हणे ते भजन प्रमाण, काय थोर पण जाळावे ते. जाऊ द्या बसू द्या मामा, बसू द्या. त्यानं पण एका शिस्तीत बसवलेत मस्त. मामा करता टाळी वाजा एकदम मस्त. श्रद्धेनं आईवडिलांची सेवा करा. माये बाप हे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. ज्ञानोबरायचं ऐकूया. सकळ तीर्थाची दुरी जे का माता पितरे. फार आनंदी राहा, फार स्वच्छंदी राहा जीवनामध्ये. आनंद घ्या, टेन्शन घेऊ नका. लई टेन्शन वाटलं तर 15 दिवसाला भले निवृत्ती राहायच्या दरबारात जा आणि त्या समाधीवर डोकं ठेवा. आपलं नो टेन्शन होऊन जाईल आपल्या जीवनातलं. जायचं मस्त बाकी कपाळ ठेवायचं आपल्याला. नाही 15 दिवसाला झालं तर महिन्याला जा, न महिन्याला झालं तर 6 महिन्यानं या, नाही 6 महिन्यानं तर वर्षानं तरी या. पौषवारीला या जा मस्त बाकी निवृत्ती राहायच्या दरबारामध्ये. खूप छान आहे. खरं तर मी गोरख बाबा एक भजन असं ऐकलेलं होतं. मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी, पांडुरंगाचे दरबारी बाई हसत नाचत. असं एक भजन ऐकलं. पण मग मी आता इथं जवळ आहे ना आपल्याला निवृत्तीनाथ देव, हे सुद्धा माहेर आहे. जसं ज्ञानोबर आहे विश्रांतीचे स्थान संताची माहेर, ती या भूमीवर अलंकापूर. जसं अलंकापूर माहेर आहे तसं निवृत्तीरायांच्या त्र्यंबकेश्वरला जाणं म्हणजे माहेराला जाणं आहे बरं का. एक भजन म्हणा, मी जरा बदल केला त्याच्यातलं मस्त. तुमच्या आवडीचा स्वर येतो म्हणू शकता तुम्ही मस्त बाकी. एकदा तो स्वर ऐकून घ्या. मनात भरली त्र्यंबक नगरी जाईन म्हणते माहेरी, निवृत्तीरायाच्या दरबारी बाई हसत नाचत. तुम्हाला खरोखर भूक लागली का? नाही सांगा तसं जरा हृदयापासून म्हणा. आता मस्त बाकी. मनात भरली त्र्यंबक नगरी जाईन म्हणते माहेरी, निवृत्तीरायाच्या दरबारी बाई हसत नाचत. निवृत्तीरायाच्या दरबारी बाई हसत नाचत. जमलं त्यांच्या स्वराला जमलं. असं म्हणत जा मले. असं मस्त थोडं टेन्शन आलं तर जा मस्त 15 दिवसाला महिन्याला या. मस्त निवृत्तीरायाच्या समाधीवर डोकं ठेवा. आपलं जीवन धन्य होईल गड्या. आनंद मिळेल या जीवनाचा. संतांचं ऐकूया. इथं लाडकं व्हायचं. लाडकी लेकमी संताची वा वा मजबरी कृपा भाऊ. इथं महाराष्ट्राचं लाडकं होण्याकरता संतांचं लाडकं व्हा. तुम्ही जगाची लाडकी म्हणाल मस्त बाकी. एकदा संतांचं लाडकं झाला काय महाराष्ट्राची लाडकी होणारच आहे तुम्ही. पण संतांचं लाडकं व्हा. संत फार मोठ्या पदाला प्राप्त करतात. संतांचं ऐकलं तर भलं होईल. जगाच्या कल्याणा संताच्या. आम्ही संतांचं ऐकलं तर भलं होईल, पण नाही ऐकलं संतांचं जरा ऐकूया. नाथ महाराज म्हणतात ऐकता का? हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही कालं, हे जरी नाही काल दुसरा येईल. हे जरी नाही काल. जरा टाळी वाजूया मस्त पैकी. छान. आमचे काय बाजा येईल. एका जनार्दने आमचं काय बाजा येईल. 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 पिंगळा 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 महाद्वारी. बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी. बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी. बोले बोले देखा पिंगळा महाद्वारी. बोले बोलत देखा पिंगळा महाद्वारी. वर्तमान गोष्टी झाला वर्तमान. वर्तमान गोटी झाला वर्तमान गोटी. वर्तमान गोष्टी झाला वर्तमान. वर्तमान गोटी झाला वर्तमान गोटी. लट्टिकन
लटकेनं बोलू आम्ही वर्तमान लटकेने बोलू आम्ही वर्तमान खोटे लटकेनं बोलू आम्ही वर्तमान हा लटकेने बोलू आम्ही वर्तमान खोटे निर्गुण निराकार आदमाहुरा माझे गाव निर्गुण निराकार आदमाहुरा माझे गाव चकुण 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 बाई माझेना चकुण सांगवया अलिया बाई माझेना शकून सांगावया आले माई माझे नाव शकून सांगावया आले माई माझे नाव टाळी वाजूया टाळी टाळी 1 मिनिटाचा आनंद आहे आपल्याला मस्त पाहिजे हरी बोल कलियुगाची दादा ऐकावी थोरी पुत्र तो होईल पित्याचा वैरी प्रतार सोडून नारी फिरतील दारो दारी ऐसा शकून माझा दादा ऐकावा निरधारी वा शकून सांगवया अली माई माझे नाव शकून सांगावया आले माई माझे नाव शकून सांगवया अली माई माझेना होय शकून सांगावया आले माई माझे नाव ऐका दादाला और ऐका दादाला ऐका दादाला और ऐका दादाला ऐका दादाला और ऐका दादाला हा ऐका दादा और ऐका दादाला ओ ऐका दादा नो बरं तुम्ही ऐका दादा नो ऐका दादा नो बरं तुम्ही ऐका दादा और ऐका दादाला ऐका दादा नो ऐका दादाला ऐका दादा नो दादाला और ऐका दादाला ऐका दादाला और ऐका दादाला ऐका दादाला और ऐका दादाला ऐका दादाला और ऐका दादाला ओ ऐका दादा नो ओ ऐका दादा नो ऐका दादा नो ओ ऐका दादा नो जळजळीत सोनं जळ तो सोना जळे सदीचा तो सजवाडा बरवे 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 पंढरपूर बरवे पंढरपूर बरवे 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 पंढरपूर बरवे बरवे पंढरपूर करुणी उचित ओ करुणी उचित प्रेम घाली हृदयात दान मागया दान मागायास दान मागायास आलो दान मागायास दान मागायास आलो दान मागायास घेई 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 माझे वाचे वाचे हो गोड नाम विठोबाचे घेई 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 माझे वाचे वाचे हो गोड नाम विठोबाचे घेई 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 माझे वाचे वाचे गोड नाम विठोबाचे घेई 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 माझे वाचे वाचे गोड नाम विठोबाचे डोर फिरवी दो तुम्ही श्रीराम डोळे हा डोर फिरवे तो डुगु डुगु ऐका डोर 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 फिरवी दो तुम्ही डुगु डुगु ऐका हा डोर 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 फिरवे तो तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका हो तुम्ही डुगु डुगु ऐका डुगु डुगु ऐका हा डुगु डुगु ऐका सर्वांनी हात वर करूया हात बढिया एक ताळी धन्यवाद पिंगळा महाद्वारे होरी बोलता पिंगळा पिंगळा महाद्वारे पिंगळा माधवारी बोल बोल पिंगळा पिंगळा माधवारी पिंगळा महाद्वारे पिंगळा महाद्वारे पिंगळा माधवारी बोल बोल पिंगळा माधवारी टाळी आमच्या किरण महाराजांना बस आता ज्ञानेश्वर माऊली होईल जय विठ्ठल होईल ज्ञानदेव तुकाराम होईल पुढची सूचना होईल ऐका ऐका तोपर्यंत कोणी आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही जे कोणी आपली पवित्र जागा सोडील त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आजचा आलेला सेवेचा योग समस्त ग्रामस्थ मंडळी तथा आदरणीय आमचे सोमनाथ दाजी असतील ऐका मस्त बाकी छान आमची बाळनाथ भाऊ असतील फार आग्रह आमच्या बाळनाथ भाऊचा त्यांना म्हणलं
बरं 3 वर्षापून चालू होतं घ्यायचं गीताताई म्हणायच्या काला तरी द्या आम्हाला तीर्थराजाला. पण त्यांनी फार हट्टी पेटले. म्हणलं मी जरा लांब आहे, जरा लांबून प्रवासी. ते म्हणे काय सांगू नका. मग त्यांनी कॉन्टॅक्ट लावलं, तिकडे गेले ते. बरं, खूप छान. वा, एकदा आपल्या तरुणांकरता जोरदार टाळी वाजूया. फार गोड तरुणांचा उत्साह आहे बरं का, मस्तपैकी छान. वा, आल्याबरोबर छत्रपती शिवरायांच्या स्मारकाला हार घालणं खूप गोड आहे. वा, आपल्या या तरुण लेकीकरता बहिणींकरता टाळी वाजूया मस्तपैकी छान. आदरणीय गीताताई असतील, आदरणीय आमच्या उषाताई असतील. आमची ज्ञानू म्हणजे फार मस्त बसली. घरी गेलं का एवढी चटपट ज्ञानूची. आणि आमचा माऊली तर काय सांगायचं कामच नाही. मग वा, त्याला आता त्यानं पाहिलं ना, आता तो बरोबर पिंगळा म्हणून जाईल घरी गेलो. आता अनिल भाऊ जमला. आता त्यानं पाहून गेलं सगळं. त्यानं कोणाला पाहिलं का तो दिकटो करून दाखवतो. खूप छान आहे, मस्त बाकी छान. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद, शुभेच्छा. खूप आनंदी राहा, खूप समाधानी राहा. समाधानी फक्त भजनानंच राहता येईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय